महांतिम सामना आजच्या नाईटचा तो इथे सुरू होतोय. उपसरपंच चषक 2026 SP ग्रुप यांची ही भव्य दिव्य स्पर्धा. गोलंदाजी च्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता गोलंदाज अंकुश गुप्ता, ज्याला आपण गोलंदाजी करत असताना पाहत आहे. या आधीच्या मॅचचा विजयाचा शिल्पकार. काय बॅटिंग केली याने, अप्रतिम. प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये जो निखरतो ना तो इतिहास घडवतो आणि मग त्याचं नावलौकिक मोठं होतं. आज अंकुश गुप्तानं मैदानाच्या आतनं सिद्ध केलं की तो ड्रॉप सीनचा हिरो आहे. तो शेवटच्या क्षणी येतो आणि षटकार ठोकून मॅच जिंकवतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋषभ आणि कनुज, दोन युवा टॅलेंटेड बॅटर, ते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. पहिला बॉल घेऊन अंकुश गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला बॉल, चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर झेपावतोय आणि जोपर्यंत चेंडूवर पोहोचेल बॉलनं जे लक्ष त्याला केंद्रित करायचंय ते केलंय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. पहिल्या बॉलवर चौकार आलाय 4. पहिल्या बॉलवर चौकार तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात खूप चांगली केली आहे. दोन महत्वाचे बॅटर जे मैदानामध्ये आहेत, जे दोन बॅटर त्यांची फलंदाजी आजच्या रात्रीमध्ये चांगली राहिली आहे, ते ऋषभ आणि साथीनं कनुज, जे मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला वळवायचा आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे दूरवर, जोपर्यंत चेंडूवर झेपावला 1 रन ती कंप्लीट केली आहे. तनेश साने आणि त्यांचे सहकारी ते इथे आलेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. शिवकृपा ट्रॉफीचे हे सर्व आयोजक आहेत आणि उद्या इन ऍक्शन सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या मॅच मध्ये त्यांचाही सामना आहे. दोन चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या 5 आहे. अंकुश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र चांगला दर्जेदार धासू पुल असं म्हणू शकतो आपण, तो मैदानाच्या आतनं खेळलाय. षटकार, अप्रतिम फटका होता. लेदरचा आहे, त्यामुळे वेगानं चेंडू टाकले तर त्यावर पुल हुक करण्यामध्ये कधीच चुकणार नाही. तेच चित्र आहे बघा सध्या ऑन स्क्रीन. कनुज, ज्याला तुम्हाला दाखवलं जात आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ओव्हरती कव्हर, फटका खेळण्याचा इरादा, प्रयत्न तर चांगला होता झेलचा. तिथे झेल जरी झाला नसला तरी शेवटपर्यंत पाठलाग तो सोडला नाही. चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं, धावसंख्या 13 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. एक चांगली टोटल धावफलकावर उभी राहत असताना पाहायला मिळते. वाघोडे संघाची गोलंदाजी जर आपण पाहिलं तर त्यामध्ये खूप धारदारता आहे. त्यामुळे इथे 35+ धावा जर धावफलकावर उभ्या राहिल्या तर एक रंगतदार मॅच ती पाहायला मिळू शकते. आजच्या नाईटची शेवटची मॅच आहे. कोण क्वालिफाय होईल, कुणाचं क्वालिफाय होण्याचं स्वप्न ते इथे पूर्ण होईल. एका बाजूने अबीर 11 RP लायन्स विपुल पाटील फॅन टीम, जी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूने आई गावदेवी वाघोटे, दोन लेजंड खेळाडू ज्यांचा हा संघ जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, राकेश पाटील आणि मिलिंद लोहार. यावेळेस मात्र आवाज तो आलाय आणि त्या आवाजाला पंचाने दिलाय दुजोरा. माघारी जावं लागेल बॅटर कनुजला. विकेटचं बटन, फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय कनुज बाद.
नवीन बॅटर मैदानामध्ये वन डाऊनच्या स्वरूपानं फलंदाजी करण्याकरता रोशन जो फलंदाजी करण्याकरता येतोय. बघूया रोशन त्याचा खेळ तो मैदानाच्या आतमधनं कशा पद्धतीने रंगेल. 5 बॉलचा खेळ ज्यामध्ये 13 धावा ते आतापर्यंत अंकुशनं खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे अंकुशच्या ओव्हरचा रोशन करता. पेस बरोबर तिथे फ्लाइट देण्याचा बाउन्स करण्याचा प्रयत्न होता. पंचांनी वाईट म्हणून करार केले आणि त्याबरोबर एक बाउन्सची मुभा तीही दर्शवली आहे. थोडासा अखूट टप्पा होता त्यामुळे तिथे वाईट दिला गेला. तुमचा टप्पा बाउन्स करताना कुठे आहे ते पाहिलं जाते. तिथे रिव्ह्यू घेतलाय. इथे जर आपण पाहिलं तर तपासलं जात आहे चेक केलं जात आहे. इट्स अ वाईट रिव्ह्यू लॉस. खूप आधी टप्पा टाकला होता तेच मी म्हटलं की टप्पा तुमचा आखूड होता त्यामुळे तिथे वाईट म्हणून करार केला गेला. टप्पा जर थोडासा पुढे असता तर मग तिथे विचार केला गेला असता. मात्र टप्पा तो आधीचा होता त्यामुळे हा वाईट बॉल त्याचा इशारा आलाय. धावसंख्या 14 आहे. यावेळेस मात्र तगडा स्ट्रोक. पहिल्याच ओव्हर मध्ये धावफलकावर धावसंख्या 20. जबरदस्त बॅटिंग लाजवाब बॅटिंग ती मैदानाच्या आतनं सध्या करतोय वाघोटे संघ. आजच्या रात्रीत जर आपण पाहिला ना तर अगदी ती छुपा रुस्तमवाली कामगिरी केली आहे. प्रत्येक मॅच मध्ये दमदार खेळ दाखवून एका बाजूने हा संघ शेवटच्या मॅच पर्यंत आलाय आणि इथे त्यांनी अगदी लाजवाब खेळ तो करायला सुरुवात केली आहे. हा षटकार त्यानं तर डोळे उघडलेत सर्वांचे कारण पहिल्या ओव्हर मध्ये धावफलकावर 20 दिसू लागल्यात. याच पद्धतीने बॅटिंग होत राहिली तर मग एक चांगली ठोस टोटल धावफलकावर उभी राहील आणि मग त्याबरोबर खेळणं ते थोडंसं सोपं होऊ शकतं टीम आई गावदेवी वाघोटे करता. प्रत्येक बॅटर आपलं चांगलं योगदान देतोय. प्रत्येक बॅटर इथे षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय त्यामुळे कुणाच्या एकाच्या भरोशावर हा संघ नाहीये ते मैदानाच्या आतनं दाखवून दिलं जात आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रीतम तरे जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया प्रीतम तरे त्याची गोलंदाजी ती कशा पद्धतीने होणार आहे या ओव्हर मध्ये. चला गेम थोडंसं स्पीडअप करा. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो डाऊन दी बॉल कॅच कॅरी झालाय. विकेटचं पतन होईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. कमबॅक करण्याकरता विकेटची गरज आहे आणि ती विकेट इथे संपादित झाली आहे खेळाडू बाद. गोलंदाज प्रीतम तरे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. रोहन नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. दर्पण चेंडूवर झेपावतोय. जोपर्यंत चेंडूला उचललंय रिटर्न केलंय. एक रन जी धावफलकावर जोडली गेली आहे. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 21 धावा. षटक क्रमांक 2 ते सध्या प्रगतीपथावर आहे. लेट नाईट सुद्धा खूप साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा त्या या मॅच कडे लागल्यात. यावेळेस मात्र फटका तो फसलाय. बॉल हवेत आहे. प्रीतम सेल्फ फॉलो थ्रू मध्ये वा लाजवाब दर्जेदार झेल तो तिथे त्याने टिपलाय. विकेट मिळवली आहे. माघारी परतवले बॅटरला. 100% समर्पण याला म्हणतात. 100% एफर्ट याला म्हणतात. हा बघा फटका मिस झाला. त्यानंतर तो अर्ध्या विकेटच्याही पुढे होता बॉल. मात्र तिथे प्रीतम वेगानं धावून गेला आणि त्यानंतर हा झेल तो त्याने कॅरी केला. बॅटच्या आउटसाइड एजला लागला होता त्यामुळे
अगदी जो नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर आहे ना त्याच्या जोडीनंच प्रीतम तिथे धावत होता आणि त्यानं हा झेल टिपला, विकेट मिळवली, माघारी परतवलं बॅटरला. विकेट क्रमांक 2-3 या ओव्हरचा हा दुसरा विकेट आहे. तिसरा झटका ओव्हरऑल टीमला लागलाय. धावसंख्या 21 आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथेच सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणखी एक गडी पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 20, या ओव्हरच्या 4 बॉलमध्ये आली आहे फक्त 1. त्यामुळे धावसंख्या 21, 21 धावा. जवळपास 25 वर्ष ज्या खेळाडूंना या टेनिस बॉल क्रिकेट करता खर्ची घातली आहेत आणि निस्वार्थ सेवा या खेळाची ज्याने केली आहे तो या वाडा तालुका टेनिस बॉल क्रिकेट मधला एक लेजंड खेळाडू राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र वा कलात्मकतेने हा फटका खेळलाय. नजाकत ती या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे, तेज दौड ती विकेटच्या मध्ये पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन विकेट तिथे राकेश पाटील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 23, 23 धावा. रनिंग क्रिकेट 40+ क्रिकेट अशा दोन्ही मध्ये सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 50+ चा हा खेळाडू आहे राकेश पाटील जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज प्रीतम तरे. चांगला चेंडू आहे. यावेळेस बॉल निसटला बॅटच्या बट्ट्यातनं. विकेट किपर जाण्यामध्ये गेला. डाऊटच्या स्वरूपाने येत असताना पाहिला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ झालाय. कमबॅक अगदी दर्जेदार कमबॅक प्रीतम तरेने इथे करून दिलाय. हे बघा तिथे बॉल हलकासा आत आला होता. मोठ्या फटक्याकरता जाण्याचा प्रयत्न होता. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 23, 23 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 4 विकेटचं पतन ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कमबॅक करायचं असेल ना तर विकेट्स हा सर्वात मोठा पर्याय आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, तिथे एक महत्वाची विकेट आली, तो चर्चेचा विषय होता. त्या महत्वाच्या विकेट नंतर कनूज जसा बाद झाला त्याच्या पाठोपाठ थोडंसं प्रेशर आहे ना ते क्रिएट होत गेलं आणि त्या प्रेशर मध्ये आलेल्या विकेट्स ना इथे अबीर 11 आरपी लायन्स वाडा संघ जो कमबॅक करू शकलाय. आता 4 विकेट्स गेल्यात. शेवटचं षटक आहे. रोहन जो मैदानामध्ये या राकेशच्या साथीनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता दर्पण फोडसे ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. पहिला बॉल बॅटची एज घेतली होती, फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय. विकेट किपरना चांगले प्रयत्न. उमेश लोखंडे तिथे बॉलला स्टॉप केलं, तेही महत्वाचं आहे. झेल जरी नाला नसला तरी बिहाइंड द विकेट तुम्ही लॉंग स्टॉप पासून चेंडूला जर जाण्यापासून वाचवलं तरी तेही खूप महत्वाचं असतं. पियुष सध्या इथे एन्जॉय करतात आजच्या दिवसाला. आज त्यांच्या जी व्हिडिओ आहे तिला 1 मिलियन व्ह्यूज ते कंप्लीट झाले. पुढचा बॉल त्यावेळेस चांगला फटका कव्हर्स मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. पाठलाग कसा ठरेल तर इथे तेजस भरवाड तो आला आणि चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डिंगचा स्तर आज आरपी लायन्स अबीर 11चा खूप चांगला राहिलाय. अगदी अप्रतिम फिल्डिंगचा स्तर तो दाखवलाय त्यांनी. धावसंख्या 26. राकेश पाटीलला इथे एक मोठा फटका तरी या येणाऱ्या 4 बॉल मध्ये खेळावा लागेल, ज्याने एक चांगली टोटल धावफलकावर उभी राहील. 35+ धावा काही करून तुम्हाला उभ्या करण्याचा प्रयत्न तो मैदानात करावाच लागेल. चांगला फटका आहे. समोर लॉंगॉन मध्ये खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगाने येतोय बॉलवर. जोपर्यंत ऐनुलनं तिथे बॉल उचलून रिटर्न केला
तद्वर एक धाव जी धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 27, 27 धावा. अबीर 11 आरपी लायन्स आणि आई गावदेवी वाघोटे या दोन टीम मध्ये हा संघर्ष, ही फाईट, ही जुगलबंदी, ही खडाजंगी आपण मैदानामध्ये पाहत आहे. चांगला बॉल खोल टप्प्याचा तिथे कव्हरच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक आहे बॉलवर. जोपर्यंत फील्ड केले, एक रन मिळाली. डबल करता प्रयत्न धोकादायक असू शकतो आणि तो धोकादायक ठरलाय. राकेश पाटीलला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. एकच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोहोचती येते 28, 28 धावा. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अंतिमच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि यापेक्षा अजून चांगलं कमबॅक ते काय. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यात, मात्र त्यानंतरच्या जवळपास 10 बॉलमध्ये 8 आल्या. शांतता आहे मैदानामध्ये. विजय, थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस मात्र कव्हर मध्ये फटका चांगला खेळलाय. मस्तकावर दस्तक दिली जाईल का, तर इथे तिसऱ्या पंचाची मदत ती इथे घेतली गेली. इट्स अ 4. रोपला आधी पाय लागला आणि त्यामुळे तिथे चौकार तो पंचांच्या वतीनं तो दिला गेलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 32 धावा लागलेला पाहिलं मिळत. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय आणि पाठवून दिलंय सीमा रेषा पार. हा षटकार, या षटकारानं धावसंख्या पुढे सरकते 38, 38. आहे त्याच्या अकॉर्डिंग ही बाउंड्री आहे की तुम्ही फील्ड करताना बाउंड्री रोफला पाय लावून जर तिथे बॉल अडवला तर त्याला बाउंड्री दिली जाते आणि कॅच जरी घेतला तरी तिथे त्याला मोठा फटका दिला जातो आणि त्यामुळे हा चौकार तिथे आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर लगेचच षटकार आला, ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 38, 38 लागल्यात. पुनश्च एकदा ज्या आधीच्या मॅचच्या टार्गेटच्या जवळपासचं टार्गेट आहे 39 प्रति ओव्हर 13 या सरासरीनं 39चं लक्ष. चला लगेच मैदानामध्ये या. आई गावदेवी वाघोटे संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि मॅच सुरू करा.
तर विजयाकरता 39 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 39 धावसंख्येचं लक्ष घेऊन दोन बिनीचे शिलेदार, दोन प्रमुख महत्वाचे बॅटर ते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. आरपी लायन्स वाडा आणि आई गावदेवी वाघोटे या दोन टीम मधला विजयाचा मान कुणाला मिळेल, क्वालिफाय होण्याचं स्वप्न आज या रात्री उघड्या डोळ्यांनी कोणाचं पूर्ण होईल ते आपल्याला इथे बघायचंय. झोपेत स्वप्न खूप पाहिली जातात, मात्र ती सत्यामध्ये उतरत नाही. आज रात्रीच्या वेळी उघड्या डोळ्यानं पाहिलेलं स्वप्न ते पूर्ण करण्याची संधी आहे. मेहनत करून ते स्वप्न पूर्ण करता येईल. कुठला संघ आपलं स्वप्न इथे पूर्ण करेल आणि या स्पर्धेतलं एक पारितोषिक ते आपल्या सोबत घेऊन जाईल. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विजयाकरता जर आपण पाहिलं तर 39चं लक्ष. ऋषभ पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर, फलंदाजी करण्याकरता ऐनुल आणि ऐनुलच्या साथीने जर आपण पाहिलं तर फलंदाज रुपेश लोखंडे. ऐनुल आणि रुपेश ही सलामीची जोडी अबीर 11 आरपी लायन्स कडनं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. पहिला बॉल तो हाताळण्याकरता बघूया कशा पद्धतीचं गोलंदाजी इथे साकारली जाईल. पहिला बॉल खोलडप्याचा एक चांगला चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. फुलर लेंथ. मी म्हटलं ना डावाच्या पहिल्या इनिंग मध्ये म्हटलं होतं की वाघोडे संघाची गोलंदाजी धारदार आहे, त्यामुळे 35+ धावा जर धावफलकावर उभ्या राहिल्या तर एक चांगली मॅच ती इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि पहिलाच बॉल त्याचं प्रात्यक्षिक अगदी फुलर लेंथ वर चेंडूला हाताळलं. ऐनुलला तिथे बॅकलिप खाली करायला, शांत राहायला भाग पाडलं. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज ऋषभ आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता समोर स्ट्रायकर एंड कडे फलंदाज ऐनुल शेख. याष्टी उद्ध्वस्त क्लीन बोल्ड. ऐनुलच्या नावासमोर 0 लिहिला जातोय. गोल्डन डक या नावसंख्येवर दुसऱ्यांदा माघारी परतावं लागतंय. पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपाने गेला होता. दुसऱ्या बॉलवर अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावर यष्टी उद्ध्वस्त झाली. चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज ऋषभ तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता अक्षय कोकाटे, ज्याला फलंदाजी करण्याकरता वरच्या क्रमांकावर पाठवलं गेलंय. कारण याआधी चांगली मॅच केली. एखादा फलंदाज जो इन्फॉर्म आहे त्याच्याकडनं चांगले रन्स येत आहेत तर मग त्याला वर संधी देणं गरजेचं आणि ती दिली गेली. यावेळेस पायातला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. दमदार, दर्जेदार, क्वालिटी, ब्रँडेड चौकार तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. हे बघा तिथे तुम्हाला रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जाते. नो लुक फ्लिक होता. अगदी पहिल्यांदा पाहिलं नव्हतं बॉल आणि वा काय अप्रतिम फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला.
चला गेम स्पीडअप ठेवा. शेवटची मॅच असली तरी निर्धारित वेळेतच आपल्याला ती कंप्लीट करायची आहे. तीन बॉलचा खेळ, तर नंतर 4 ही धावसंख्या राफलकावर आहे. गोलंदाज ऋषभ जो पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरनं चेंडू हाताळण्याकरता सज्ज होते. समोर अक्षय कोकाटे. इथे कमी गतीचा फुलटॉस होता. अक्षयच्या मनगटात खूप सारा जोर आहे. त्यानं त्या ताकदीचा वापर करताना बॉलला हवाई सफरीवर पाठवलंय, पाठवून दिलंय सीमारेषा पार. षटकार. इथे तिसऱ्या पंचांच्या कर्वे चेक केलं जात आहे, तपासलं जात आहे. इट्स अ फेअर बॉल. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज ऋषभ तो सज्ज होतोय. चांगला बॉल आहे. इथे पुण्याच्या एकदा फुलर लेंथवर टाकला एक निर्धाव बॉल, तो हाताळला गेलाय. बरोबर 13 रन्स ज्या विजयाकरता राफलकावर जोडायचे आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचा बॉल या ओव्हर मधला तो शिल्लक आहे. समोर स्ट्रायकर एंड कडे अक्षय कोकाटे गोलंदाज ऋषभच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल गोलंदाज ऋषभचा, समोर अक्षय कोकाटे त्याच्या विरोधात खेळ करण्याकरता सज्ज होते. यावेळेस मात्र उडवलंय पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय सीमा रेषा पार. अक्षय कोकाटेनं शेवटच्या बॉलवरही दमदार स्ट्रोक खेळलाय. षटकार. 6. जर आपण पाहिली तर ती सध्या 16 धावा या राफलकावर आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ आणि त्यानंतर 16 रन्स. चांगले फटके अक्षय कोकाटेने मैदानाच्या आतने खेचले. अचूक फटकेबाजी ती त्याच्या वतीनं पाहायला मिळाली. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक ते षटक होतं आणि त्याचा अगदी भरपूर फायदा तो अक्षयने उचलला. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली धावतोय. इथे मात्र झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय. दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे. 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्यात. कॅचेस विन मॅचेस. झेल घ्याल तर जिंकाल. झेल घेणं गरजेचं आहे. प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे. इथे थोडंसं प्रेशर रिलीज केलं. एक झेल सोडला, जीवनदान दिलं आणि त्याबरोबर 2 धावा त्या राफलकावर जोडल्या गेल्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवर कनूज आहे. बघूया कनूज रुपेश लोखंडे त्याला कितपत शांत ठेवतोय. कशा पद्धतीची गोलंदाजी कनूजच्या वतीने इथे मैदानाच्या आतनं हाताळली जाते. महत्वाची ही मॅच आहे. दोन्ही टीम करता क्वालिफाय होण्याचं स्वप्न तर दोघांनी पाहिलंय. फुल टॉस दिलाय आणि त्याला अगदी फुल टोल वसूललाय. तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. 1 रनला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे आणि 2 इथे कंप्लीट केल्या गेल्या. अंपायर रिव्ह्यू का? ओके, अंपायर रिव्ह्यू. It's a beamer.
सध्या या सामन्याकडे जर आपण पाहिलं तर ऑनलाईनच्या माध्यमातून जयेश पाटील ते पाहतायत काय चाललंय सध्या हे बघा. तिथे धनेश साने, राहुल भोईर आणि एंटायर टीम ती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतोय, चांगली फिल्डिंग ती पाहायला मिळाली. तेवढ्याच चांगल्या वेगानं बॉलर तिथे रिटर्न केलं. 2 धावा त्या सुखरूप कंप्लीट केले. या दोनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 23 धावा विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 16 धावसंख्येची गरज आहे. येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 बॉल 16 या मॅचला जिंकण्याकरता बनवायच्या. समोर रुपेश लोखंडे स्ट्रायकर यांकडे. त्यावेळेस मात्र लोवर फुल टॉस होता, चांगला फटका तिथे पाहायला मिळालाय. वाह काय फिल्डिंग केली आहे, लाजवाब. स्टॉप केले बॉलला, अगदी हवेतल्या हवेत त्या चेंडूला हातामध्ये समाविष्ट केला आणि त्यानंतर तेवढ्याच वेगानं रिटर्न केलं. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 24 ही धावसंख्या राफल गौरे. बघा किती शिताफीचं आणि किती चांगलं क्षेत्ररक्षण ते तिथे केलं गेलं. पुढचा बॉल आवाज इथेही आला होता, मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय आणि त्यानंतर बॉल बिटवीन द गॅप गेलाय. नशिबाची साथ क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की 98% तुमची मेहनत आहे, मात्र 2% नशिबाचा भाग तो सोबत असणं गरजेचं आहे. यावेळेस नशिबाची साथ मिळाली. 2 धावा तिथे पळून पूर्ण झालं. या 2च्या मदतीनं धावसंख्या 26 धावा. अजूनही विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 13 धावा या मॅचला जिंकण्याकरता बनवायचे आहेत. 1 मिनिट थांबायचं, 1 मिनिट थांबा, थांबा. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर राकेश पाटील आणि त्यांचे सुपुत्र कनुज ते आपल्याला एकत्र खेळताना पाहायला मिळत आहेत. मिलिंद लोहार मैदानामध्ये आहेत आणि ऋषभ लोहार तेही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे पिता पुत्रांच्या 2 जोड्या एका टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 लेजंड खेळाडू या युवा खेळाडूंच्या समवेत मैदानाच्या आतमधनं खेळ करताना पाहायला मिळतात. महत्वाची मॅच आहे. संपूर्ण तालुक्याच्या नजर आहेत. तालुक्याचे WCA चे अध्यक्ष जयेश पाटील तेही ऑनलाईन सध्या मॅच पाहत आहेत. चांगलं क्रिकेट, तालुक्याचं क्रिकेट बहरतंय, तालुक्याचं क्रिकेट मोठं होतंय. कारण राहुल भाई यावर्षी प्रत्येक वेळी एक नवा वेगळा विजेता मिळतोय. ते खूप चांगलं आहे की कुठल्या एका टीमची हुकूमत सध्या तालुका क्रिकेटवर नाहीये. प्रत्येक वेळी काहीतरी नवं ते पाहायला मिळतंय आणि तेच चांगलं क्रिकेट आहे. क्रिकेट मोठं कधी होतं की बहरतं किंवा जेव्हा प्रत्येक वेळी कोणीतरी नवीन जिंकेल, कोणीतरी नवीन क्वालिफाय होतील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. चांगला फटका आहे, कव्हरच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. ती खराब फिल्डिंग, मात्र वाह वाह वाह, चांगलं बॅकअप, लाजवाब बॅकअप. वेगानं धावून आला आणि बॉल हातामध्ये समाविष्ट करून घेऊन गेला. असं वाटलं होतं चौकार गेलाच, मात्र तो कुठून आला आणि कसा बॉल कॅरी करून गेला ते कळालंच नाही. अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा तिथे पूर्ण केल्या. 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते येते 28-28. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 11ची गरज आहे. येणारी 7 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज कनुज.
चांगला बॉल आहे, मॅच जिवंत ठेवली आहे, 6 मध्ये 11 वर नेली आहे. येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 11 धावसंख्येची गरज. वाईट यॉर्कर तो हाताळायचा होता आणि तो यशस्वीरित्या हाताळलाय, त्यामुळे बॉल निर्धावच्या स्वरूपाने आलाय. येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 11 धावसंख्येची गरज. येणारे 6 बॉल विजयाकरता 11 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अक्षय. पहिला बॉल, इथे पहिला बॉल ऑफस्टंपवर पडला, अतिरिक्त बाहेर राहिला, पंचांनी वाईट म्हणून दंडित केले. धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकते, पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 29. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 6, रन्स बनवायचे आहेत 10. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. यावेळेस मात्र बॉल उंच हवेतनं, जसा आकाशातनं एखादा तारा तुटावा तसा हा बॉल सीमा रेषा पार जाऊन पडलाय. षटकार. 6. जमिनीवर पडतो ना तसा बॉल हवेतनं हवाई सफर करताना पाहायला मिळाला. षटकार आलाय, ज्या षटकारानं 35 आता विजयाकरता 4 धावसंख्येची गरज. रुपेश लोखंडे आणि अक्षय कोकाटे खूप चांगली बॅटिंग या मॅच मध्ये त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. 5 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. खेळ खल्लास होईल का? बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षकांना बनवलंय प्रेक्षक. खेळ खल्लास, इथे विजयी होतीये टीम अबीर 11 आरपी लायन्स. विपुल पाटील फ्रंट टीम वाडा हा संघ आजच्या तिसऱ्या रात्रीतील क्वालिफाय होणारा संघ म्हणून पुढे येतोय. खूप खूप शुभेच्छा विपुल पाटील, उमेश लोखंडे, रुपेश लोखंडे, दर्पण फोडसे, सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत. ऐनुल शेख, सर्वांनी चांगला खेळ केला म्हणून हा संघ इथे विजयी होऊ शकला. मात्र आजच्या रात्रीतला अक्षय कोकाटे, ज्यांना अगदी दर्जेदार खेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये दाखवला, तो अक्षय कोकाटे आहे प्लेअर ऑफ द डे, मॅन ऑफ द मॅच. पहिल्यांदा आपण इथे वितरित करू प्लेअर ऑफ द डे. शेवटच्या नाईटला तुम्हाला ते प्लेअर ऑफ द डे पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक मुख्य मंचावर वितरित होईल. या अक्षय कोकाटे, आपलं स्वागत आहे.
मॅन ऑफ द मॅच इथे वितरित केली जाते अक्षय कोकाटे, ज्याला मॅन ऑफ द मॅचचा मेडल आणि नरेशजी पाटील साहेबांच्या शुभस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचचा मेडल आणि HR फॅशनची कॅप आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅचचा जो मोमेंटो आहे तो देऊन त्याचा सन्मान इथे करतोय. अक्षय ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द डे हे पारितोषिक अक्षय आपल्याला शेवटच्या नाईटमध्ये इथे वितरित केलं जाईल, जिथे स्मार्ट वॉच जी आपल्याला स्पॉन्सर्ड केली आहे सन्माननीय सागर पाटील यांच्या माध्यमातून ती आपल्याला दिली जाईल.